शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. अखिल कोट ब्रह्मांड नायक, थोडासा बास पाहिजे, बास. अकारण कारण करुणावरून आलय, भक्तवांच्या कल्पतरू तडिदित विनिंदित पितांबरधारी भगवान पंढरीश परमात्मा. मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय, साधकाचे मायबाप, विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय, भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत, भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय यांचा 4 कडव्याचा शेवटाच्या संबंधामध्ये चर्चा करणारा हा अभंग आहे. विठाला या अभंगातलं नेमकं तुकाराम महाराजांचं काय म्हणणं आहे याच्यावर आपल्याला राहिलेल्या तासाभरामध्ये विचार पाहायचा आहे. तत्पूर्वी थोडासा परिहार देणं भक्त्याचं आद्य कर्तव्य या नियमाला अनुसरून हा चालू असलेला 1 दिवसीय कीर्तन महोत्सव कशाच्या निमित्तानं आहे तर खऱ्या अर्थानं हा ज्यांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण होतंय असे असणारे कैलासवासी स्वर्गीय पांडुरंग रावबा मगुरे भगुरे नाना. खऱ्या अर्थानं नानांचं हे प्रथम पुण्यस्मरण आणि त्यांचा हा छोटासा परिवार, गंगा भागीरथी श्रीमती सिंधुबाई पांडुरंग भगुरे, त्यांचे चिरंजीव बाळासाहेब पांडुरंग भगुरे, केशव पांडुरंग भगुरे आणि त्यांच्या मुली श्रीमती कुसुम दिलीप सईद आणि चित्रा पंडित चांदगुडे या 2 मुली आणि 2 मुलं, असा हा नानाचा हा छोटासा परिवार. आणि या परिवारानं आपल्या बापाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा परमार्थिक घातलेला अट्टहास आहे. विठाला आपल्या डोक्यावर काही ऋण असतात, त्याच्यामध्ये देवाचं ऋण आहे, साधू संतांचं ऋण आहे आणि शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. विठ्ठला
प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. अखिल कोट ब्रह्मांड नायक थोडासा बास पाहिजे बास. अकारण कारण करुणावरून आलय भक्तवांच्या कल्पतरू तडिदित विनिंदित पितांबरधारी भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाचे मायबाप विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबार आहे भगवान श्री तुकोबार आहे ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार आहे यांचा 4 कडव्याचा शेवटाच्या संबंधामध्ये चर्चा करणारा हा अभंग आहे. विठाला या अभंगातलं नेमकं तुकाराम महाराजांचं काय म्हणणं आहे याच्यावर आपल्याला राहिलेल्या तासाभरामध्ये विचार पाहायचा आहे. तत्पूर्वी थोडासा परिहार देणं भक्त्याचं आद्य कर्तव्य या नियमाला अनुसरून हा चालू असलेला 1 दिवसीय कीर्तन महोत्सव कशाच्या निमित्तानं आहे तर खऱ्या अर्थानं हा ज्यांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण होतंय असे असणारे कैलासवासी स्वर्गीय पांडुरंग रावबा मगुरे भगुरे नाना. खऱ्या अर्थानं नानांचं हे प्रथम पुण्यस्मरण आणि त्यांचा हा छोटासा परिवार गंगा भागीरथी श्रीमती सिंधुबाई पांडुरंग भगुरे त्यांचे चिरंजीव बाळासाहेब पांडुरंग भगुरे केशव पांडुरंग भगुरे आणि त्यांच्या मुली श्रीमती कुसुम दिलीप सईद आणि चित्रा पंडित चांदगुडे या 2 मुली आणि 2 मुलं असा हा नानाचा हा छोटासा परिवार. आणि या परिवारानं आपल्या बापाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा परमार्थिक घातलेला अट्टहास आहे. विठाला आपल्या डोक्यावर काही ऋण असतात त्याच्यामध्ये देवाचं ऋण आहे साधू संतांचं ऋण आहे आणि शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. विठाला करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. अखिल कोट ब्रह्मांड नायक थोडासा बास पाहिजे बास. अकारण कारण करुणावरून आलय भक्तवांच्या कल्पतरू तडिदित विनिंदित पितांबरधारी भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाचे मायबाप विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबार आहे भगवान श्री तुकोबार आहे ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग
महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 कडव्याचा शेवटाच्या संबंधामध्ये चर्चा करणारा हा अभंग आहे. विठाला 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 या अभंगातलं नेमकं तुकाराम महाराजांचं काय म्हणणं आहे याच्यावर आपल्याला राहिलेल्या तासाभरामध्ये विचार पाहायचा आहे. तत्पूर्वी थोडासा परिहार देणं भक्त्याचं आद्य कर्तव्य आणि आम्हाला अनुसरून हा चालू असलेला 1 दिवसीय कीर्तन महोत्सव कशाच्या निमित्तानं आहे तर खऱ्या अर्थानं हा ज्यांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण होतंय असे असणारे कैलासवासी स्वर्गीय पांडुरंग रावबा मगुरे भगुरे नाना, खऱ्या अर्थानं नानांचं हे प्रथम पुण्यस्मरण आणि त्यांचा हा छोटासा परिवार गंगा भागीरथी श्रीमती सिंधुबाई पांडुरंग भगुरे, त्यांचे चिरंजीव बाळासाहेब पांडुरंग भगुरे, केशव पांडुरंग भगुरे आणि त्यांच्या मुली श्रीमती कुसुम दिलीप सईद आणि चित्रा पंडित चांदगुडे या 2 मुली आणि 2 मुलं असा हा नानाचा हा छोटासा परिवार. आणि या परिवारानं आपल्या बापाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा परमार्थिक घातलेला अट्टहास आहे. विठाला आपल्या डोक्यावर काही ऋण असतात, त्याच्यामध्ये देवाचं ऋण आहे, साधू संतांचं ऋण आहे आणि तिसरं जे ऋण आहे ते असतं ते माता पित्याचं ऋण. तुम्ही म्हणाल हे ऋण फेडावाच लागतं का? फेडावं लागतं का म्हणण्यापेक्षा फेडावाच लागतं, सकारात्मक बोलतोय. नाही फेडलं तर काय होतंय? नाही फेडलं तर तुकाराम महाराज म्हणले जो गेलेला जो जीवात्मा आहे तो राहिलेल्या लोकांच्या नावानं बोट मोडत असतो. हा, आणि काय म्हणतो माहिती का? मग आपल्याकडे त्याला प्रसिद्ध शब्द आहे, दोष लागला म्हणले आमच्या घराला. कोणता? बोला बोला. पितृदोष आहे का नाही? हा पितृदोष लागू नये म्हणून गेलेल्याच्या संबंधामध्ये राहिलेल्या नातेसंबंधानं त्याच्या संबंधानं अन्नदान करावं, वस्त्रदान करावं, रक्तदान करावं. खऱ्या अर्थानं आणि हाच उदात्त अंतकरणामध्ये हेतू ठेवून या दोन्हीही मुलांना हा कार्यक्रम या ठिकाणी भक्तिमय वातावरण अशा प्रकारचं केलेलं आहे. हे नाही केलं तर काय होतं असं म्हटलं मी तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणले हे नाही केल्यावर गेलेला जीवात्मा राहिलेल्या लोकांच्या नावानं बोट मोडत असतो. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, आहा कटा त्याची करीती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र झाला. गेलेला जीवात्मा म्हणतो ह्या मुलांकरता मी हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी केलं, पण आज हे माझ्याकरता उपलब्ध नाही आहेत म्हणून त्यांना दिलेला शाप मला वाटतो मग तो कुणीच त्याच्यातून वाचू शकत. हा बघा, देव जर कोपला की नाही तर आपल्याला 1 जण वाचू शकतं, त्याचं नाव आहे संत. पण संतच जर कोपले तर कुणीच वाचू शकत नाही. विठाला विठाला. तशी ही जी देवता आहे ज्याला पितृदेवता म्हणतात, ही जर कोपली तर वाटोळ आहे आणि ही जर प्रसन्न झाली का तर तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सर्व काळ. देवापेक्षा सुद्धा लवकर प्रसन्न होणारी देवता जर कोणती असेल तर त्याला पितृदेवता म्हणतात. विठाला. म्हणून या पितृदेवतेची सेवा होणं आपल्याकडून फार महत्वाचं. मग ही सेवा कशा पद्धतीनं व्हावी तर अशा पद्धतीनं अन्नदानाच्या स्वरूपात व्हावी, गरिबाला मदत करण्याच्या स्वरूपात व्हावी. या पद्धतीनं जर झालं तर मला वाटतंय घरामध्ये समाधान, सुख आणि आनंद आल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशाच या संबंधानं आजचं हे ठेवलेलं कीर्तन, ही कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना चाल गायले हरिभक्त पारायण संगीत विशारद आमचे सिंगटे महाराज, हरिभक्त पारायण संगीत विशारद एकनाथ महाराज चव्हाण पंढरपूरकर, तुम्हालाही मनापासून वंदन आहे. मृदंगावरती मृदंग विशारद यशवंत महाराज धोत्रे, आदरणीय आपल्या परिसरातून आलेली सर्व टाळकरी मंडळी, गावातली सर्व टाळकरी भजनी मंडळी यांनाही मनापासून वंदन आहे. आदरणीय हार्मोनियमवरती आपले बोरनर महाराज आहेत आणि शिवचरित्रकार युवा कीर्तनकार आदरणीय नितीन महाराज, महाराजांनाही साष्टांग प्रणिपात.
सर्व भक्तिमती माता, पुरुष वर्ग, सर्व आलेली पाहुणे मंडळी, सगळ्यांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करायची. सगळेजण या ठिकाणी आलात या कार्यक्रमाकरता. ज्यांचा साऊंड आहे सुंदर, आदरणीय, ज्यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे, आदरणीय सन्माननीय आमचे दीपक अण्णा पवार. खऱ्या अर्थानं अण्णाचं महाराष्ट्रामध्ये साऊंड या क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे. मी नेहमी म्हणत असतो, अण्णाला महाराष्ट्रानं वटीत घेतलंय म्हणण्यापेक्षा अण्णाला आळंदीच्या जोग महाराजांना वटीत घेतलं. म्हणून खऱ्या अर्थानं ही अण्णाची पवित्र अशी साऊंड सिस्टीम आणि त्यांच्याच माध्यमातून हा तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे. या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करणारं हे आपुलकी कीर्तनाची यूट्यूब चॅनल, संकल्प कीर्तनाचा हे यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. त्या चॅनललाही काय म्हणतात, सबस्क्राईब करा, काय अजून ते बेल आयकॉनचं बटन दाबा आणि त्यांना खऱ्या अर्थानं मदत करा. म्हणून ते चॅनललाही मनापासून वंदन आहे. त्याचे सर्व आमचे यशवंत महाराज, संकेत महाराज यांनाही दोघांना मनापासून वंदन आहे. आणि राहिलेल्या तासाभरामध्ये या अभंगाचा आपण विचार पाहू. विठाला हे प्रथम पुण्यस्मरण आहे, वर्ष श्राद्ध आहे. ज्यांना जाऊन 1 वर्ष होते असे असणारे नानाच्या संबंधामध्ये आमच्या अण्णाने आम्हाला सांगितलं. नाना म्हटले वारकरी होते. बघा, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे तो काय, बोला, वारकरी. ज्यानं पवित्र गळ्यामध्ये माळ घातली तो वारकरी. वारकरी कुणाला म्हणायचं, ज्याने नुसती माळ घातली तो वारकरी नाही, माळ घालून ज्याचे विचार पवित्र आहेत तो वारकरी. विठाला नाही तर केवढी जरी मोठी माळ घातली तर त्याला काही अर्थ नाही. विचारा वाचोनी न पविजे समाधान, तुकोबाराय म्हणतात. जर विचार जर चांगला नसेल तर तुम्ही केलेला परमार्थ, तुम्ही केलेली उपासना, तुम्ही केलेली भक्ती ही निष्फळ आहे. पण अण्णाच्या सांगण्यावरून नानाच्या संबंधामध्ये वारकरी, आणि खरं सांगू तुम्हाला, माणसाच्या जीवनामध्ये माणसानं वारकरी व्हावं. संत परंपरा म्हटली नाही आमदार व्हा, संत म्हटले नाही खासदार व्हा, संत म्हणले वारकरी व्हा. होय होय वारकरी. आता होय होय वारकरी अण्णा इथं 2दा शब्द टाकलाय, होय आणि पुन्हा होय. जरा बारीक तुम्हाला शब्द कळतात ना माझे, मग बरं. होय आणि होय. पहिला होय म्हणजे काय आणि दुसरा होय म्हणजे काय. पहिला होय कोणत्या अर्थानं घ्यायचा आणि दुसरा होय कोणत्या अर्थानं घ्यायचा. पहिला होय म्हणजे वारकऱ्याचं अन्न बाह्य लक्षण आहे आणि दुसरा होय म्हणजे वारकऱ्याचं आंतरलक्षण आहे. वारकऱ्याचं बाह्य लक्षण काय आहे तर वारकऱ्याचं बाह्य लक्षण आहे तुळशी माळ गळा, बोला, गोपीचंदन टिळा. आणि वारकऱ्याचं आंतरलक्षण आहे त्याच अभंगामध्ये हृदयी कळवळा वैष्णवाचा बरोबर वारकरी. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अंगुली निर्देश केलाय. ते म्हणजे नक्कीच कुणीतरी एक विशिष्ट आहे म्हणून ते, नाही तर पंढरीचे वारकरी सगळे अधिकारी मोक्षाचे असे म्हणले असते. पण ते मोक्षाचे अधिकारी आहेत कोणते, जे वारकरी झालेत ते. हा, आणि अशा या वारकऱ्याचं खऱ्या अर्थानं पुण्यस्मरण आहे. बघा, माणसाच्या जीवनामध्ये 2 सोहळे होतात. कोणते? बोला. एक जन्माचा सोहळा आणि दुसरा बोला मृत्यूचा सोहळा. ज्ञानोबराय म्हणतात ना, देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळीया ना म्हणू नये धनंजया जिया परी.
माणसाच्या जीवनामध्ये दोन सोहळे, एक जन्माचा सोहळा आणि दुसरा मृत्यूचा सोहळा. या दोन्हीही सोहळ्याचा विचार पाहिला, हा इच्छिक आहे का अइच्छिक आहे? जन्माचा सोहळा आणि मृत्यूचा सोहळा हा इच्छिक सोहळा आहे का अइच्छिक सोहळा आहे? बोला बोला. इच्छिक आहे का अइच्छिक आहे? बरं हे नाही कळलं तुम्हाला, गुलाबजाम कळतात? गुलाबजाम खाणी आहेत का पाहणी आहेत? खाणी आहेत, आहे का? हे पटकन कळलं. तसं जन्माचा सोहळा मरणाचा सोहळा इच्छिक आहे का अइच्छिक आहे? तर हा अइच्छिक आहे. हा आपल्या इच्छेवरला नाही. इच्छा होईल तेव्हा जन्माला यायचं आणि इच्छा होईल तेव्हा मरायचं. हा अइच्छिक आहे. इच्छा नसली तरी जन्माला यावं लागतंय आणि इच्छा नसली तरी बोला 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 मरावं लागतंय. ह्या अइच्छिक सोहळा आहे. इच्छिक सोहळे आपल्याला दोन पाहता येतील. पहिला इच्छिक सोहळा आहे जन्मल्याच्या नंतर वाढदिवसाचा. कोणता सोहळा? वाढदिवसाचा. कोणता कसा सोहळा आहे हा? इच्छिक आहे. इच्छा झाली तर वाढदिवस करू शकतो आणि नसलीच इच्छा तरी नाही केलं तरी काय लोक नाव ठेवणार? उलट फेसबुक तर 4 दिवस अगोदर सांगताय तुमचा वाढदिवस आता आलेला आहे. मग लोकांच्या पडल्याच पोस्ट वाढदिवसाच्या बोला 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 हार्दिक शुभेच्छा. मग लगेच दुसऱ्या दिवशी ज्याला शुभेच्छा दिल्या ते पुन्हा पोस्ट टाकताय, माझ्या वाढदिवसाबद्दल मला ज्यांना ज्यांना शुभेच्छा दिल्या त्यांचे मी ऋणनिर्देश व्यक्त करतो. पुन्हा त्याच्यावर पुन्हा वर्षाव हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. म्हणजे हा जो सोहळा आहे हा इच्छिक आहे का अइच्छिक आहे? हा इच्छिक आहे. पण खरं सांगू तुम्हाला, वाढदिवस आपण त्याला म्हणतो पण खरंच अण्णा वाढदिवस आहे का हा? बोला ना. हा कसा दिवस आहे? कसा? घट दिवस आहे. घट म्हणजे घट, पातळ घट नाही बरं. घट म्हणजे घटणारा. ज्ञानोबा म्हणतात ना, जयाचे आयुष्य धाकुटे होय फळ प्रज्ञा जिरोनी जाय तयाचे नमस्कार ती पाय वडील म्हणून. हे पाठीमागं रिवर्स गिअर आहे, रिवर्स. पण याला आपण काय म्हणतो? वाढदिवस. हा वाढदिवस नाही, जन्मलिया दिवस दिवसे ज्ञानोबा म्हणतात. होऊ लागली काळाची आईसे वाढती पुढती उभवती गुडिया. ज्ञानोबरायचं असं म्हणणं आहे, जन्माला आलात एक 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 दिवस आपला काय होऊ लागलेला आहे? आयुष्य जात आहे आयुष्य जात आहे काळ जात आहे पहा काळ जपत से महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या धनदारा पुत्र जन. हे आयुष्य एक 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 दिवस कमी होत आहे पण माणूस त्याला वाढदिवस म्हणतंय. म्हणजे हा वाढदिवसाचा सोहळा इच्छिक सोहळा आहे. आणि दुसरा तुम्हाला सांगितला कोणता सोहळा? अजून एक बोला बोला लग्न सोहळा. हा सुद्धा इच्छिक आहे अण्णा.
मनाला वाटलं तर लग्न बोला 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 करू शकतो, आणि नसलं नाहीच केलं तरी लोक काय नाव ठेवीत. आता आमच्याकडं मुलाचे बाप येतात, महाराज आमच्या पोराला बोला की सोयरीक बघा, पण पोरग म्हणते मला आता या वर्षी करायचं नाही. तुम्ही ऐकताय ना, म्हणजे या वर्षी करायचं का पुढच्या वर्षी करायचं हे कोणाच्या हातात आहे? बोला बोला बोला, आपल्या हातात. इच्छिक कोणता सोहळा? कोणता सोहळा? विवाह सोहळा. नवरिया संगे विवाह सोहळा, नवरिया संगे विवाह सोहळा, पुरणपोळ्या मिळे अन्न, मांड्या पुरणपोळ्या मिळे अन्न. नवरिया संगे विवाह सोहळा, मांड्या पुरणपोळ्या मिळे अन्न, मांड्या पुरणपोळ्या मिळे अन्न. का तुकाराम महाराज म्हणले असते नाही मांड्या पुरणपोळ्या? मांडे कळतात ना, मांडे तुम्हाला? मांडे मांडे कशाचे असतात? ज्वारीच्या पिठाचे, आहे का नाही? कशाचे असतात? अहो गव्हाचेच असतात. आपल्याकडं पुरणपोळी म्हणतो, आणि तुम्ही खानदेशकडे जर गेले तर त्याला काय म्हणतात? मांडे. ती मांडे करण्याची पद्धतही वेगळी बरं. ते मोठं खापराचं असतंय आणि त्याच्यावर 25-26 इंच ती पुरणाची पोळी लाटायची. किती इंच? आपली लय झाली 5-6 इंच असते, ती सुद्धा 4 जागेवर फुटून तिच्यातलं पुरण बोला 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 बाहेर येत आहे, अशी आपली अवस्था आहे. पण ती 25-26 इंचाची ती पुरणपोळी कुठं फुटत नाही, आणि ती त्या गाडग्यावर अशी फेकली जाते, आणि मग त्याच्यावर ती भाजलेली ती पुरणपोळी खाण्यामध्ये काही ओरच मजा आहे. त्याला मांडे म्हणतात. काय म्हणतात? मांडे. तुकाराम महाराजांनी हे लिहिलं, मांड्या पुरणपोळ्या मिळे अन्न. कुठं? लग्नामध्ये. पहिलं लोकांना खायला मिळत नव्हतं, आता बोलिलं तरी जेवायला येत नाहीत, म्हणतात नको नको आम्ही घरूनच जेवण करून आलो, असा भाग आहे. म्हणजे हा जो सोहळा, हा लग्न सोहळा इच्छिक आहे. पण ऐच्छिक जो सोहळा आहे तो आहे मृत्यूचा सोहळा आणि जन्माचा सोहळा. पण या सोहळ्यावर, मृत्यूवर आणि जन्मावर सुद्धा विजय मिळवणारं तत्व जर कोणतं असेल तर ते तत्व म्हणजे संत परंपरा आहे. हे संत मनानेच जन्माला येतात आणि मनाने हात काय सोडतात? हा मृत्यू लोक सोडतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिवू. हे संत मनाने येतात आणि मनाने जातात. म्हणून आजच्या अभंगामध्ये खऱ्या अर्थानं तुकोबाराने गोड शब्द वापरलाय. माझा शेवट कसा झालाय म्हटले? बोला बोला बोला, गोड झालाय, गोड. बघा, शेवट हा शब्द फार महत्वाचा आहे. शेवट म्हणजे मरण नाही बरं, माझ्याकडे लक्ष द्या 2 मिनिटं. शेवट म्हणजे मरण नाही, शेवट म्हणजे जीवन संपवणं नाही. शेवट या शब्दाचा अर्थ होतो साध्य प्राप्त करणं. शेवट या शब्दाचा अर्थ काय आहे? साध्य प्राप्त. आता अण्णांनी साऊंड लावलाय, मग अण्णाच्या साऊंडचा शेवट काय आहे? बोला. साऊंडचा शेवट आहे, शेवटपर्यंत आवाजाची क्लॅरिटी टिकून राहिली की अण्णा म्हणतात शेवटपर्यंत शिट्टी मारली नाही. लक्षात येते ना? शेवटपर्यंत क्लिअर वाजलं की त्याला म्हणायचं शेवट. पण तो मिळणं फार कठीण आहे. शेवट गाठण्याकरता प्रत्येक जणाची धाव आहे.
शाळेमध्ये सगळेच पोरं जातात कशा करता, आम्हाला काय लागावी, बोला बोला, नोकरी लागावी. पण सगळ्याच पोराला लागते का नोकरी? नाही लागत, एखादा कुणाला तरी लागते. विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे, एखादा एखादा कुणीतरी असतो. ज्ञानोबा म्हणतात, असतेची महापुरी निघता ती कोटीवरी. कोट्यानं तिकडं प्रवास निघालाय, पण सगळ्याला ते प्राप्त होत नाही. एखादा कुणीतरी असतो आणि त्यालाच तो शेवट अशा प्रकारचा मिळतोय. बघा आता आंब्याला बहार आलाय बघा, बहारच म्हणतात ना इकडे का तौर म्हणतात, बहार. आता त्या आंब्याच्या बहाराकडे पाहून असं वाटतंय की या वर्षी आपली दरिद्री जाती म्हणला. कशावर एवढे आंबे होणार? कशाकडे पाहून? तौराकडे पाहून. पण खरं सांगा, जेवढे तौराला धरलेत, बहाराला जेवढे धरलेत तेवढे घरात येतात का काकू? बोला बोला. अहो आंब्याच्या झाडाकडे पाहिलं तर वाटतं एका आंब्याला कमीत कमी 5,000 तरी आंबे निघतील. किती किती? 5. पण 5,000 घरात येतात का? नाही ना. काही कशात सापडतात पिटी मास्तर? काही वाऱ्यात सापडतात, काही पावसात सापडतात, काही लोक तोडून घेऊन जातात, काही पाखरं खातात. आता हे सगळं खाऊन खाऊन वाचून 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 5,000तलं किती शिल्लक राहिले माहिती का? बोला ना. 1,000. मग खरं सांगा, त्या 5,000तलं 1,000 शिल्लक राहिले तर तेवढे 1,000 तरी आपल्या पोटात जावत की अन्न? पण ते 1,000 मधले सुद्धा उतरणाऱ्याला 200-400 जाते. ऐकताय ना तुम्ही? किती राहिले शिल्लक? 600. आता 600 तरी खायला भेटत ना. मला वाटतं ते घरी येऊस तर सुद्धा त्यातले काही, बोला 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 बोला, फुटत येत, काही पडत येत, आणि मग घरी येतात बघा, बोला बोला, 500. आणि मग ते घरी आलेले 500 आपण कशाला लावतो? आडीला लावतो. मग आता खरं इमानदारीने सांगा, या 5,000तले कमीत कमी 500 तरी पोटात जावेत की? पण आडीला लावलेले 500 सुद्धा पोटात जात नाहीत. त्याच्यातले 200 बोला बोला नासून जातात. आता किती राहिलेत? 300. 5,000पैकी खायला किती मिळालेत? 300. जे 300 शिल्लक राहिलेत त्याचं नाव शेवट आहे. याचं नाव शेवट आहे. मी सांगत ना, मी काय मनाने गप्पा नाही हाणले. मोहरा आईसी फळे नाही, आले काही कळती, आले काही कळती, आले काही कळती. मोहरा आईसी फळे आले कळती, आले आले कळती. चकमकते येती थोडी, नासाडी देवेती, नासाडी देवेती, नासाडी देवेती. शब्द आहेत. मोहरा इसी फळे नाही. जेवढं मोहराला धरलंय तेवढं पदरात पडत नाही. मोहरा इसी फळे नाही. आले काही गळती, जेवढे आले त्याच्यातले काही गळून जातात. पक्व दशे येती थोडी. पक्व दशेला फार थोडे प्राप्त होतात, आणि जेवढे पक्व दशेला प्राप्त झालेत पुन्हा त्याच्यातले नासाडी ते वेच. आडीला आणून लावल्यावर सुद्धा ते काही नासून जातात, आणि शिल्लक जे राहतात, मला वाटतं ते शिल्लक राहिलेलं त्याचं नाव शेवट आहे. आणि आज तुकोबराय म्हणतात, मला हा शेवट माझ्या जीवनामध्ये काय झालाय? गोड झालाय. शेवट गोड करणं फार कठीण आहे, कारण शेवट गोड करायला त्याला फार खस्ता खाव्या लागतात. तुकाराम महाराज म्हणले, एवढा शेवट सहजासहजी आमचा गोड झाला नाही. आमचा शेवट गोड होण्याकरता आम्ही त्याच्याकरता फार अट्टहास केलाय. याजसाठी केला होता अट्टहास, आणि शेवटचा दिस गोड व्हावा. मग तुकाराम महाराज
तुमच्या जीवनातला शेवट गोड झाला. आता तुकोबारायची तर शंका एक निर्माण अशी होतीये, तुकोबाराय म्हणले माझा शेवट गोड झालाय. कुणाचा? माझा. आता माझा म्हणलं की मी म्हणायचं का माझ्यासारखं कीर्तनच कुणाचं नाही? नाही असं म्हणणं मेंदू गेल्याचे लक्षण आहेत का नाही? नाही माझ्यासारखं कुणीच नाही असं म्हणणं येड्याचे लक्षण आहेत का नाही? मग तुकाराम महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला. मग का हो तुकोबाराय, तुमचा शेवट गोड झाला याला काही पुरावा आहे का? मला वाटतं तुकाराम महाराजाच्या शेवटाला पुरावा जोडला निळोबारायनं, पूर्वानी जोडली त्याला निळोबारायनं. कुणाच्या शेवटाला? तुकाराम महाराजांच्या शेवटाला निळोबारायनं पूर्वानी जोडली त्यांच्या आरतीमध्ये. आठवती का तुम्हाला? बघा आरतीमध्ये, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊनी निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. निळोबारायनं तुकाराम महाराजांच्या शेवटच्या संबंधामध्ये शब्द लिहिलेत आणि याचाच आशय घेऊन मला वाटतं तुकोबाराय म्हणले असतील काय, शेवट तो भाला, 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 शेवटाचा भला, शेवटाचा भला, शेवटाचा भला, शेवटाचा भला, शेवटाचा भला. माझा बहुत गोड झाला, माझा बहुत आशयानं शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. माझा शेवट गोड झाला. गोड झाला म्हणजे नेमकं काय झालं? तर गोड झाला म्हणजे तुकोबाराय म्हणतात मी त्या निज तत्वाला पोहोचत झालो, आलो निजाच्या माहेरा. मला ते निज तत्व प्राप्त झालं आणि निज तत्वापर्यंत पोहोचत झाल्याच्या नंतर तो शब्द टाकलाय माहेरा. काय शब्द टाकलाय? माहेर. माहेर माहेर म्हणलं की आमच्या माता माऊल्याचे कान लगेच बोला बोला आतुरतेनं ऐकतात माहेर शब्द. माहेर शब्द तुकाराम महाराजांनी का टाकला असावा? तर माहेर या शब्दाचा अर्थ होतो काय होतो? दुःख. बोला बोला. माहेर या शब्दाचा अर्थ होतो आनंद. माहेर या शब्दाचा अर्थ होतो समाधान. माहेर या शब्दाचा अर्थ होतो सुख. म्हणून तर कान. माहेर म्हणलं की माता माऊलीला स्वर्गाचं सुख सुद्धा कसं होतंय? बोला 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 कमी पडतंय. कमी एवढं ते माहेराविषयी प्रेम त्यांच्या अंतःकरणामध्ये असतं. अहो माहेराविषयी ज्ञानोबारायनं भाव व्यक्त केले ना. दिवाळीचा सण असं तोंडावर यावा म्हटले अण्णा आणि मग त्या मुलीच्या अंतःकरणातला भाव पहावा. दिवाळीच्या मुळा लेकी सावली पाहत से वाटुली माहेराची
म्हणतात दिवाळीचा सण असा तोंडावर आला की मग अण्णा त्या मुलीच्या अंतःकरणातली तळमळ बघायला पाहिजे. माझा बाप मला कधी न्यायला येतोय, माझा मामा मला न्यायला येतोय की काय, माझा भाऊ मला न्यायला येतोय की काय, अशी तिच्या अंतःकरणामध्ये काय असती, तीव्र जिज्ञासा असते. तुकाराम महाराजांनी त्या मुलीच्या संबंधामध्ये एक अभंगाचंच लिखाण केलंय. कन्या सासुऱ्यासी जाय मागे परतोनी पाय तैसे झाले माझ्या जीवा. काय तुकोबारायची तळमळ व्यक्त केली तुकोबाराने त्या भगवंताच्या भेटीविषयी हे उदाहरण देऊन. कन्या सासुऱ्यासी जाये आणि पुढं काय, बटाटवडे तळून खाय. बोला बोला, मागे परतोनी पाहे. बघा, मुलगी सासरला चालली का माहेरला चालली हे तिच्या प्रवासाच्या दरम्यान लक्षात येत आहे. सासरला जर चालली असेल तर कुणीकडे तोंड करून बसती. बोला बोला, मी आत्ताच नाही सांगायला बरं, मोटरसायकलवरचं नाही सांगत, मी बैलगाडीतलं सांगायला लागलोय. सासरला जर चाललेली असेल तर कुणीकडे तोंड असतंय तिचं, पाठीमागं तोंड असतंय. आणि माहेरला जर चालली असेल तर पुढं तोंड असतंय. कधी माझं माहेर येतंय पटकन तिच्या. बघा, सासरला जर जायचं असेल आणि माहेरला जर जायचं असेल तर याच्यामध्ये सुद्धा तिच्यामध्ये फार फरक पाहायला मिळतो. जर माहेरला जायचं असेल का माहेरला, तर पहाटच उठणार. किती वाजता, बोला 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 बोला. अहो 4 वाजता कसलं, रात्रभर झोप नसते तिला. अण्णा उद्या माहेरला जायचंय, उद्या माहेरला जायचंय, रात्रभर झोप नाही. 4 वाजता तर उरकून बोला बोला रेडी. कुठं जायचंय, माहेरला. पण आता सासरला जायचंय, सासरला. आता किती वाजता उठणार, बोला ना. अहो तो आलेला मुराळे असतो का, दीर म्हणा भाया म्हणा, ते म्हणते वहिनी उरका ना. वहिनी म्हणते थांबावं थोडं, जाता येईल, माझ्या मैत्रिणीला मला भेटायचंय. जाताना तो मुराळी स्टँडवर असतो आणि ही कुठं असते, बोला बोला बोला, ही घरीच. आणि जर माहेरला जायचं असलं तर मुराळ्याच्या पुढं 4-5 हात पुढं चाललेले असते. लक्ष, मुराळी पाठीमागन ती पुढं. पण सासरला जर जायचं असेल तर तिचा पाय माहेरातून बोला बोला ओढतोय का, निघत नाही. का, तर माहेराच्या संबंधामध्ये तेवढं तिच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होत आहे. एवढी जिज्ञासा, एवढी निकड की तिला ते माहेर सोडू वाटत नाही. एक गोष्ट सांगतो ऐका. आता आमच्या गावातल्या मुलीत ना, आमच्या गावातल्या मुली ज्या ज्या गावाला दिल्यात की नाही अण्णा, त्या गावाला फक्त माझं कीर्तन पाहिजे. माझंच काय, सगळ्यांचाच अनुभव आहे हा इथं उभा राहिलेल्यांचा. आपल्या गावातली मुलगी ज्या गावाला दिली तिथं जर कीर्तन असेल तर ती मुलगी कीर्तन ऐकायला कुठं बसती, बोला बोला बोला, मागं नाही बसत. कुठं, पुढं बसती, पुढं. बरं पुढं बसा ना का, काय अडचण नाही. पण ती पुढं बसल्यावर पेटी मास्तर शेजारच्या 10-5 जणीला कीर्तन ऐकू देत नाही. ऐकताय ना तुम्ही सगळ्या, कीर्तन ऐकू देत नाही सारखं. याला काय म्हणतात, कोपर असंच मारते बघा. आणि सारखं म्हणती. तुम्ही माझ्याकडे पाहताय ना, काय म्हणती, बाबा माझ्याच गावचा आहे, माझ्याच माहेरचा आहे. त्या शेजारणीनं म्हणावं अगं गप की ऐकू दे ना. ती म्हणली गप, तुला काय कळतंय का म्हणली, हे फेटान ते उपरणं आत्ता आलंय म्हणली. याला हरिपाठ येत नव्हता म्हणली. कुणाला, बोला बोला मला. खरं सांगा, हरिपाठ येत नव्हता हे जे तिचं बोलणं आहे, हे टोचून बोलणं आहे का प्रेमाचं बोलणं आहे, बोला 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 बोला. प्रेमाचं. म्हणजे तिला त्या मैत्रिणींना सांगायचं असतं हा माझ्या किती जवळचा आहे. अगं एवढूचा होता म्हणले, कडावर घेऊन हिंडले याला. जाऊ देव, मी माणूस आहे, माणसाला माणसाबद्दल प्रेम निर्माण होईल. शिंगटे बाबा याच्यात नवल नाही. माहेरचं हुकून चुकून, हुकून चुकून कुत्र जरी आलं ना तरी त्याला त्या कुत्र्याच्या संबंधामध्ये सुद्धा तिला काय निर्माण होतोय, स्नेह निर्माण होतोय, प्रेम निर्माण होतोय, आकड निर्माण होती. का, माझ्या माहेरचा आहे. म्हणजे माहेर हा शब्द प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले असतील, आलो निजाच्या
माहेरा. मी त्या माहेरामध्ये आलो आणि तिथं आल्याच्या नंतर काय झालं तर भेटी रखुमाईच्या वरा. मला भगवान पांडुरंगासह रुक्मिणीचं सुद्धा दर्शन झालं. म्हणजे मात्याचं आणि पित्याचं दोघांचंही दर्शन झालं. एवढंच नाही तर माझ्या जीवनामध्ये अजून एक गोष्ट झाली की माझ्या जीवनामध्ये दुःखच राहिलं नाही. कोणतं? हर झाला परिहार म्हटले तर माझ्या जीवनातलं दुःख गेलं, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. कोणतं दुःख तर जन्माचं आणि मृत्यूचं दुःख. जन्म मरणातीत माझी अवस्था झाली म्हणून परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. ह्या सगळ्या ज्या घटना घडल्यात त्या कशामुळेच घडल्या तर तुकोबाराय म्हणले एकच गोष्ट झाली. ही जी माझी वाणी आहे ना, काय 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 वाणी वाणी, ही वाणी मी त्या भगवान परमात्म्याला समर्पण करून टाकली. ही वाणी आपली देवाला समर्पण करत जावं. कारण वाणीमध्ये एवढी ताकद आहे वाणीमध्ये की या वाणीनं होत्याचं नव्हतं होतंय आणि नव्हत्याचं होतं करती कोण? ही 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 लय बेकार आहे बरं. म्हणून माझ्या सगळ्या लाडक्या बहिणीला विनंती आहे, थोडंसं जरा हिच्यावर आवर घाला. कुणावर? बोला ना. तुम्ही जिभेवर आवर घातली ना तुमच्या संसाराला सोन्याचे फुलं लागतील, सोन्याचे. कशाचे? पण तुम्ही का जिभेवरला कंट्रोल सुटला की मला वाटतंय घरातलं होत्याचं नव्हतं होतं. एका घराचे बोला 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 2 घरं. कशामुळं? फक्त जिभेमुळं. इतकी बेकार आहे ती. अहो हिला 32 जणांचं संरक्षण आहे अण्णा, तरी वळ 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 वळ. कोण? बोला बोला. ही जीभ. एकदा जिभेचं आणि दाताचं भांडण लागलं, या दाताची युनियन झाली आणि दात म्हणले का ग सारखं ह्याला तोंड टाकून बोल त्याला तोंड टाकून बोल, कोणाला नीट म्हणी ना. जीभ म्हणली झालं काय? झालं काय म्हणजे एकाला तरी चांगलं बोलावं. मग तिला बी राग आला. कोणाला? जिभेला. जीभ म्हणले असताना म्हणली 32 जण. काय लावलं रे? म्हणले ऐकून घेते म्हणून बोलता. एकदा का वाकडी चालले ना. बोला बोला बोला. आपण म्हणतोच ना गपा राम्या, नाही तर तुझी एका बुक्कीत 32 खाली पाडीन. 32 कशामुळं होत आहे? मी मनाने नाही, कबीरदास महाराजाचा दोहा आहे. जीभ कहे दंतन को तुम 32 मैं अकेली माँ, एक बार तेड़ी चलू तो पुरी 32 ही गिर जाए. एकदा का वाकडी चालली ना तर तोंडामध्ये एक सुद्धा दात राहत नाही, इतकी खराब आहे. कोण? जीभ. म्हणून ही संत परंपरा म्हणली हिला जरा सवय लावा. घेई घेई माझे वाचे आणि गोड नाम विठोबाचे. म्हणून तुकोबाराय म्हणले नुसती बोलायलाच लाचर नाही अण्णा, खायला सुद्धा लय बेकार. किती बी चांगलं करा ती नाव ठेवल्याशी राहणार नाही. जिव्हाला चावली भोजना दुग्ध घृत शर्करा पकवाना निंदिले उपांना तेने पावलो मुख बंदना.
मुखबंधना मुखबंधना मुका झालो वाचा गेली. साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली आणि तेने वाचा पंगू झाली. या वाचेचं जर वाटोळं करायचं नसेल तर या वाचेला हे काम लावायचं. सांगा कोणतं? गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा. फक्त हिला एवढंच काम सांगितलं ना 100% काम आपलं झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय म्हणले माझी वाणी मी त्याला ही समर्पण केली. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. याचा परिणाम आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा विठोबा रखुमाई शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. या अभंगामध्ये 3 गोष्टी प्राप्त झाल्या. कशानं? पहिली गोष्ट पहिल्या चरणामध्ये माझा शेवट गोड झाला. दुसऱ्या चरणामध्ये मी त्या निजतत्वापर्यंत पोहोचत झालो आणि तिसऱ्या चरणामध्ये माझं जन्ममरण संपून गेलं. हे कशामुळं झालं तर ते शेवटच्या चरणामध्ये सांगितलं. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. माझी ही वाणी देवाला समर्पण करून टाकली. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो झनी पूजा होती मुक्ता फळी रस ओविया मंगळी. माझी ही वाणीच मी देवाला समर्पण करून टाकली. म्हणून माझ्या जीवनामधला जो शेवट जे आहे तो शेवट माझा गोड झाला. आणि या अभंगाचा मला जशी भगवान परमात्म्यानं बुद्धी दिली तसा या अभंगाचा अर्थ या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेला आहे. आजचं जे कीर्तन आहे हे नैमित्तिक अशा प्रकारचं कीर्तन आहे. काय निमित्त आहे तर वडिलाचं पुण्यस्मरण हे निमित्त आहे. वर्षश्राद्ध हे निमित्त आहे. तसं ते पिंडदान ही जी पद्धत आहे याला कर्मकांड म्हणतो आपण. ज्या दिवशी गेलं त्या दिवसापासून पिंडदान करावे लागतात असं कर्मशास्त्र आहे का नाही. पहिल्या दिवशी गेलं 1 पिंड, दुसऱ्या दिवशी 2, 3, 4, 10व्याला आपल्याकडं मग किती टाकतात? तुमच्याकडे किती टाकतात मला माहिती नाही, पण आमच्याकडे राक्षस भवनला 10 करतात. किती?
10 पिंड. 13व्याच्या दिवशी बोला ना 13 पिंड आणि 14व्याला 14. आणि मग महिन्याला सुद्धा पिंडदान करावं लागतं. पण आपण ठोक ताळ्यामध्ये आपण काय म्हणतो, द्या गाईच्या तोंडात घास, हे आपलं ठोक ताळा आहे. आणि हा ठोक ताळ्यानंच चाललेलं बरं, कारण कर्मकांडामध्ये तुम्ही जेवढं शिरतान तेवढे येडे होता. आणि येडे कशानं, हे कर्मकांड फार कठीण आहे. कारण कर्मधर्म नव्हती चांग, तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. आणि उन्ही अंगी पतनाला गेल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून या कर्मकांडाच्या जास्त भानगडीत पडायचं नाही. जे काही ठोक ताळे सांगितले त्या ठोक ताळ्यानं चालायचं. म्हणून मासिक श्राद्ध आणि हे शेवटचं जे श्राद्ध आहे याला काय म्हणतात, वर्ष श्राद्ध म्हणतात. आजच्या दिवशी गेलेल्या पितरांना काय करावं लागतं, आता बोला जीव घालावं लागतं. आता तुम्ही सगळे माझ्यापेक्षा हुशार माणसं आहेत. वर्षातून किती वेळेस जीव घालावं लागतं पितराला सांगा बरं. तुमच्याकडे किती वेळाला घालतात? 5 वेळेस, 2 वेळेस, किती वेळेस? नाही, वर्षातून. आता हे वर्ष श्राद्ध झालं की इथून पुढं पितराला आपण जीव घालतो. ते किती वेळेस जीव घालतो वर्षातून? 2 वेळेस. सगळे म्हणलात तुम्ही 2 वेळेस, पण मी म्हणतो 3 वेळेस जीव घालत जा बरं. कधी 3 वेळेस जीव घालायचं? पहिल्यांदा जीव घालायचं पितृपक्षामध्ये, दुसऱ्यांदा जीव घालायचं आता पुढच्या महिन्यात अक्षय तृतीयाला, आणि तिसऱ्यांदा जीव घालायचं ज्या दिवशी आपल्या पितरांना देह ठेवलाय त्या दिवशी जीव घालायचं. त्याला पुण्यतिथी म्हणतात. वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर जेवती, स्वर्गीचे पितर स्वर्गीचे पुत्र जेवती, स्वर्गीचे पितर जेवती. वडिलाची पुण्यतिथी आणि स्वर्गीचे पितर जेवती, ते पुण्यतिथी दिवशी जीव घालावं. यानं काय होतं तर यानं माणसाच्या जीवनामध्ये समाधान लागतं. ते समाधान अंधश्रद्धेतलं मी सांगत नाही, पण खरोखर जे कार्य आपल्या मनातून आपण जिथं केलं जातं आणि ते सक्सेस झालं की माणसाला काय होतं, ऑटोमॅटिक आनंद होतो. तेच खरं समाधान. आणि हे समाधान या वडिलाच्या पुण्यतिथीमध्ये होतं. या तिथीला संत परंपरेनं पर्वकाळ मानलेला आहे. कोणता पर्वकाळ? तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला जर चांगलं कार्य करायचं असेल, माझं तुम्हाला पटल नाही पटल, मी लय कर्मकांडावर विश्वास ठेवणार माणूस नाही बरं, पण ज्या दिवशी आपल्या पितरांना देह ठेवलाय त्या दिवशी जर तुम्ही शुभ काम केलं तर मला वाटतंय तुम्हाला मुहूर्त बघायची गरज. बोला. दिवाळीचा पाडवा म्हणून मुहूर्त म्हणू नका, अक्षय तृतीयाचं मुहूर्त समजू नका. ज्या दिवशी आपल्या आई वडिलांना देह ठेवलाय ते सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं मुहूर्त तेच आहे. आणि त्या मुहूर्तावर जर तुम्ही शुभ काम केलं तर 100% ते सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलाचा आशीर्वाद आहे. देवाचा लागतो का नाही मला माहिती नाही, पण 100% आपल्या आईबापाचा आशीर्वाद आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही, ना आई वडिलाचा तळतळाट सुद्धा लागल्याशिवाय राहत नाही. हे पण महत्वाचं आहे. नुसतं आशीर्वादाच्याच गोष्टी ऐकू नका, तळतळाट पण लागतो बरं. जर आपल्या आईवडिलाची आपण यथार्थ सेवा जर नाही केली तर त्याच्यासारखा शाप जगामध्ये दुसरा कोणताच लागत अजिबात नाही. घरामध्ये आई वडील जर गोट्यात असतील आणि मी इकडं म्हणायचं आई माझी, तुम्ही ऐकता ना माझं बोलणं, मायेचा साग, इकडं किती जरी बोंबलून सांगितलं, आणि आमचे आईबाप जर तळपत असतील तर आम्ही केलेला परमार्थ, आम्ही केलेलं कीर्तन हे 0%. याला काही याचा अर्थ राहत नाही. म्हणून आई वडिलाची सेवा सगळ्यात उत्कृष्ट आहे. कुठं तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. सगळं काशी, वाराणसी, वृंदावन, तुम्ही काय जेवढं 4 धाम म्हणताना ते तुमच्या उंबऱ्याच्या आतच आहे. उगं बोंबलं थेंडाचे धंदे करायचेच नाही, कोणाचे घरं बोला भरायचेच नाही, आहे का? सगळ्यात मोठं तीर्थ जर कोणतं असेल तर ते आई वडिलाचं तीर्थ आहे. कारण या आईला आणि वडिलांना, या 2 शब्दाला एवढी किंमत दिली बाबा. मला जास्त काय आई माझी बाप माझं जास्त सांगता येत नाही, पण एक पुरावा सांगतो रामायणातला, ऐका.
रामायणामध्ये या आईला एवढी किंमत दिली. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला जायच्या अगोदरचा जो प्रसंग आहे की नाही, ते कैकई दशरथाला म्हणती ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा आणि कनिष्ठाशी द्यावे राज्यपद, म्हणजे भरताला राजगादी आणि रामाला वनवास. त्यावेळेस दशरथ राजाच्या डोळ्यातलं पाणी गालावर येतं. दशरथ राजा विवळ होत आहेत, रडतायत. आणि दशरथ राजा त्या कैकईला म्हणतात, चांडाळणी तुला काय मागायचं तर माग, पण माझ्या रामाला वनवासाला पाठवू नको. पण ती कैकई ती म्हणली, हीच आहे का तुमच्या राज्याची काय बोला रीत? लय ठणकावून सांगता तुम्ही तर, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाय. आणि आज तुम्ही साप उलटाय लागलात. राजाचा नाविलाज झाला. तेवढ्यामध्ये रामप्रभू तिथं येत आहेत. आणि रामप्रभूनं दशरथ राजाला रडताना पाहिलं. रामप्रभू दशरथ राजाला म्हणतात, बाबा रडायला काय झालं? त्यावेळी दशरथ राजा रामाला म्हणतात, बाळा ही म्हणती तुला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला बोला बोला राज्यगादी. त्यावेळेस रामप्रभूनं एका क्षणाचाही विचार न करता भरजरीत वस्त्र काढून टाकलेत आणि वल्कल्य धारण करून रामप्रभू कुठं निघाले बोला? वनवासाला. खरं सांगा कोळपवाडीकर, आजचा जर राम असता अण्णा, तर त्यानं असली कैकई रुमण्याने हाणली असती. कशानं? जिवंत ठुली नसती, पागल झाली का म्हणला असता तो. 1 वर्ष का 2 वर्ष, 14 वर्ष एवढी मोठी इस्टेट सोडून तो गेला नसता. पण रामप्रभूची मर्यादा पहा. रामप्रभूने एका क्षणाचाही विचार न करता भरजरीत वस्त्र काढून टाकलेत आणि वल्कल्य धारण केले. पहिलं दर्शन जे घेतलंय ते कुणाचं घेतलंय बोला बोला? कैकईचं घेतलंय. मला वाटतं हेच आईचं महात्म्य. याच्यापेक्षा आईचं महात्म्य आपल्याला काही वेगळं सांगता येणार नाही. ही माय आणि ओरिजिनल आई रामाची काय नाव आहे तिचं? कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कौसल्य माता. कौसल्य मातेनं रामप्रभूला पाहिल्यावर मोठ्यानं हंबरडा फोडलाय, रामा वनवासाला जाऊ नको. पण रामप्रभू कौशल्य मातेला म्हणतात, मा मला जावं लागन वनवासाला. कैकई म्हणती, बाळा जाऊ नको, मी तुझी आई आहे, तुला काय कळणार आहे? आज माझ्या जीवनामध्ये आज मला किती दुःख होतं हे फक्त मलाच माहिती आहे. मला टाकून